नमस्कार मित्रांनो. इंग्लिश वर्ड आहे एक बोथ. बोथचा वापर इंग्लिश इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं केलं जातं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. बोथ म्हणजे काही नाही. बोथ म्हणजे दोन किंवा दोन्ही म्हणजे एकापेक्षा जास्त वस्तू. सॉरी, म्हणजे एकापेक्षा जास्त पण नाही होणार. दोन गोष्टीचा बोध करण्यासाठी, दोन गोष्टीचा बोध सांगण्यासाठी बोध करण्यासाठी बोधचा वापर केला जाते. लक्षात ठेवा, शब्दाकडे लक्ष द्या. मराठीमध्ये जो आपण बोध म्हणतो ना, त्या गोष्टीचा बोध असा आहे, त्या गोष्टीचा बोध तसा आहे. तर इथं इंग्लिशमध्ये दोन गोष्टीचा संपर्क सांगण्यासाठी बोधचा वापर केला जाते. म्हणजे दोन गोष्टीचे नाव घेण्यापेक्षा सरळ सरळ बोथ म्हणला का समजून येते का दोन गोष्टी आहेत बा. आय अँड यू असं म्हणण्यापेक्षा सरळ म्हणला का बोथ. राम अँड श्याम गोइंग टू स्कूल असं म्हणण्यापेक्षा सरळ म्हणलं का बोथ आर गोइंग टू स्कूल. म्हणजे दोन गोष्टीचा अर्थ हा एका बोथ मध्ये लपला आहे. दोन गोष्टीचं नाव घेण्या म्हणजे नाही घेतलं नुसतं बोथ सांगलं तरी समजून येते की हे दोन गोष्टीची गोष्ट करत आहे. पण गोष्ट अशी का ओळखण्यासाठी त्या दोन गोष्टीचं नाव तर सांगा लागेल. त्या दोघं जण कोण बा, राम आणि श्याम असं सांगावंच लागणार. बोथचा वापर इंग्लिश लँग्वेज मध्ये कसं केलं जाते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बोथ दोन दोन गोष्टीचा अर्थ सांगण्यासाठी बोथचा वापर होतो. जसे फॉर एक्झाम्पल, राम अँड श्याम बोथ आर फ्रेंड. राम आणि श्याम हे दोघे मित्र आहेत. दोघे राम आणि श्याम किंवा राम व श्याम हे दोघे मित्र आहेत. दोघे या शब्दाच्या अर्थासाठी इंग्लिश लँग्वेजमध्ये बोथचा वापरला. राम आणि श्याम मित्र आहेत असं म्हटलं तरी काही फरक पडत नाही. राम आणि श्याम दोघे मित्र आहेत तर ह्या दोघे शब्दासाठी बोथचा वापर केला जातो. राम अँड श्याम आर फ्रेंड्स. राम अँड श्याम आर फ्रेंड्स. पण राम अँड श्याम बोथ आर फ्रेंड म्हणलं तर कसं होते, दोघेही याचा अर्थ लागतो. म्हणजे वाक्यात थोडा प्रेशर पडते, वाक्यात थोडा अट्रॅक्टिव्ह वाटते, थोडा मजेदार वाटते. दोन गोष्टी बोथचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं केलं जाते, दोन गोष्टी नंतर बोथ हा म्हणजे ज्या ज्या दोघांची गोष्ट चालू आहे त्या दोघांची गोष्ट झाल्यानंतर बोथचा वापर होते. म्हणजे राम आणि श्याम बोथ, रीता आणि गीता बोथ. आणि नुसतं नावातच नाही तर कोणतीही गोष्ट असो, महाराष्ट्र अँड पुणे बोथ, पेन अँड बुक बोथ, मोबाईल बाईक अँड स्कूटर बोथ. म्हणजे काही पण असो, दोन गोष्टीचा अर्थ सांगण्यासाठी बोथचा वापर केला जाते. दुसरा एक्झाम्पल, बोथ द ब्रदर आर द सेम. बोथ द ब्रदर आर द सेम. दोन्ही भाऊ सारखे आहे. दोन्ही भाऊ सारखे आहे. बोथ द ब्रदर आर द सेम. दोन्ही भाऊ सारखे आहे. आता दोन कोणते भाऊ सारखे हे माहित नाही, त्यासाठी त्याची नावं घ्यायच लागेल. जसे की दोन भाऊ रामा आणि श्यामा, तन्मय आणि सक्षम. तन्मय आणि सक्षम दोघं भाऊ सारखे आहेत. तर ते तन्मय अँड सक्षम बोथ द ब्रदर आर सेम असं होईल. पण नाव सांगायचे तसं सरळ सांगा नाही, दोन भाऊ सारखे आहेत तर बोथ द ब्रदर आर सेम, खतम. बोथ म्हणजे दोघं, ह्या दोन या अर्थी बोथचा वापर केला जातो. अविनाश अँड महेश बोथ आर ब्रदर्स. अविनाश अँड महेश बोथ आर ब्रदर. अविनाश आणि महेश हे दोघं भाऊ आहेत. दोघे या शब्दासाठी. आणखी एक गोष्ट महत्वाची, व्हिडिओ शेवटपर्यंत पाच चला, कारण कधी कधी मी शेवटी सांगतो, कधी कधी स्टार्टिंगला सांगतो, पण सांगतो ते महत्वाचं असते. इथपर्यंत झाल्यानंतर एक एक्झाम्पल होऊन घेऊ, त्याच्यानंतर ते सांगितले इम्पॉर्टंट आहे. बोथ 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 द बुक्स आर गुड. तिथे द ना लिहा, द पाहिजे होता, सॉरी. बोथ द बुक्स आर गुड. दोन्ही पुस्तकं सारखे आहे. बोथ द बुक्स आर गुड. दोन्ही पुस्तकं सारखे आहेत. तर कोणते दोन पुस्तकं माहित नाही. आपण एकामेकासोबत डिस्कस करतो. त्या डिस्कस मध्ये आपला जो टॉपिक असते त्या दोन दोन टॉपिक त्यावेळेस नाव घ्यायची गरज पडत नाही. सरळ म्हणतो का बोथ द बुक आर सेम. सपोज एखाद्या शॉप मध्ये गेलो ना, दुकानाच्या लायब्ररीमध्ये, आम्ही तिथे बुक बघत आहोत. बुक बघत असताना तेव्हा मग त्यामध्ये हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ असं आपण दुसऱ्या मित्राला किंवा मैत्रिणीला विचारतो. त्यावेळेस तो काय म्हणते, अरे यार द बोथ बोथ द बुक्स आर सेम. दोन्ही पुस्तकं सारखीच आहेत. कोणती दोन त्याचे त्याला माहिती.
या पद्धतीने बोथचा वापर केला जाते. महत्वाची गोष्ट अशी, बोथ नंतर जो पण काही हेल्पिंग वर्ब येतो तो हेल्पिंग वर्ब नेहमी प्लुरल असतो, सिंगुलर नसतो. ठीक आहे. कारण की बोथ म्हणणं म्हणजे दोन आणि एकापेक्षा जास्त वस्तू असतात तो प्लुरल होते. हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, सांगायची तर काही गरजच नाही. म्हणून राम अँड श्याम हे दोन्ही नावं सिंगुलरच आहे. राम सिंगुलर आहे, श्याम सिंगुलर. सिंगुलर नावासाठी सिंगुलर ऑक्झिलरी वर्ब लागते. कोणता आपण आर लावला, रामला आणि श्यामला तर इज लागते. हा प्रश्न पडू शकतो जर तुमचे टेन्स झाले असेल, नसेल झाले तर व्हिडिओ आपले झालेले आहेत. गोष्ट कशी आहे, राम अँड श्याम हे दोन व्यक्ती आहेत. ह्या दोन व्यक्ती हे दोन व्यक्ती हे दोन व्यक्ती दोन मित्र आहेत. हे दोन व्यक्ती दोन मित्र म्हणजे मित्र किती आहेत, एकापेक्षा जास्त आहेत. म्हणून बोथ लागला, आर लागला म्हणजे प्लुरल ऑक्झिलरी वर्ब लागला. बोथ द ब्रदर्स आर सेम, दोन भाऊ आहेत. भाऊ तर आहेत पण ते दोन भाऊ आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त भाऊ आहेत म्हणून ते आर लागला, कारण भाऊ जे आहेत ते प्लुरल आहे. अविनाश अँड महेश बोथ आर ब्रदर्स, अविनाश आणि महेश हे दोघं सिंगुलर सिंगुलर आहेत. पण ते दोघं पण कोण आहेत, भाऊ आहे. म्हणजे अविनाश पण भाऊच आहे आणि महेश पण भाऊच आहे. हा याच्यात तिथं म्हणजे इथं भावाची संख्या किती आहे, दोन आहे. म्हणजे भाऊ काय झाले, प्लुरल झालं. त्यामुळे प्लुरल ऑक्झिलरी वर्ब लावला. बोथ द बुक्स आर गुड, तेच गोष्ट बुक किती आहे, बुक दोन आहेत. त्यामुळे प्लुरल हे महत्वाचं होतं. ज्या टेन्स मधली गोष्ट असेल त्या टेन्स मध्ये होते. ठीक आहे. दोन गोष्टी झाल्यानंतर बोथचा वापर करतात. ठीक आहे. कधी कधी दोन गोष्टी नसं सांगायचं तर नको सांगू, तू डायरेक्टली बोथ म्हणते. आपण दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये म्हणलं, बोथ द ब्रदर्स आर सेम, बोथ द ब्रदर्स आर सेम. तर म्हणलं दोन हो सारखे आहे. कोणते, अविनाश अँड महेश बोथ द ब्रदर्स आर सेम असं म्हणलं असतं तेव्हा अविनाश महेश म्हणावं लागलं असतं. पण शेवटी बोथचा वापर केव्हा झाला, दोन गोष्टी झाल्यावरच झाला. दोन गोष्टी सांगल्यानंतरच बोथचा वापर झाला. नसं सांगायच्या दोन गोष्टी तर सुरुवातीला लाव. दोन गोष्टी सांगायच्या असेल तर पहिले सुरू होते, दोन गोष्टी सांग त्याच्यानंतर बोध लाव, काही फरक पडणार नाही. बोलण्यात चाललं तर खूपच मजा येते यार. बोध 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 या पद्धतीच्या बोथ वापर होता. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल ऑप्शन चूज करा आणि सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत. नमस्कार.